रामकृष्ण हरी माऊली. दरवर्षीप्रमाणे आजही आमच्या घरी दिंडी येणार आहे आणि त्याचीच ही लगबग चालू होती. सकाळी छान अशा मी रांगोळी काढलेल्या आहे. सकाळचे 6 वाजलेत आणि हा दिंडीचा आमचा म्हणजे जेवणाचा जो स्वयंपाकाचा जो ट्रक असतो तो आलेला होता आणि त्यामधून सगळे सामान उतरवत होते आणि पूर्ण दारासमोर अशी सुंदर रांगोळी काढलेली होती. इथं स्वयंपाकाची तयारी चालू झालेली आहे आणि आमच्या इकडं पुरणपोळीचा स्वयंपाक असतो, त्यासाठी जास्त भांडी लागतात आणि त्याचीच तयारी केलेली होती, तयारी करून ठेवलेली होती आणि तुम्ही पाहू शकता सामान भरपूर होतं. आणि इथं एक मावशी होत्या, त्या मसाला वाटण्याचं काम करत होत्या. म्हणजे सकाळीच सगळी तयारी सुरू झालेली होती आणि वातावरण सकाळचं खूप सुंदर होतं. भक्तिमय छान अशी पहाट होती आणि वारकरी ज्यावेळेस घरी येतात तेव्हाचं वातावरण इतकं सुंदर असतं की म्हणजे खूप आनंद उत्साहाचं वातावरण असतं. घरातले सगळे आवरून तयार झालेले असतात आणि वारकऱ्यांची वाट पाहत असतो आम्ही. अशी सुंदर रांगोळी काढली होती दारासमोर छान अशी आणि घरामध्ये अभंग भजन चालू असतं, त्याच्यामुळे घरातही छान अशी रांगोळी काढलेली होती आणि सकाळचं वातावरण खूप छान असतं आणि आम्ही आतुरतेने दिंडीची वाट बघत होतो. दिंडी आल्यानंतर स्वयंपाकाची तयारी चालू झालेली होती. पुरणपोळ्या चालू होत्या. ज्या वारकऱ्यांचा उपवास होता त्या दिवशी त्यासाठी उपवासासाठी खिचडीसुद्धा केलेली होती आणि आहे खिचडी. त्यानंतर आम्ही आरतीची तयारी केली आणि आरतीला सुरुवात केली आहे. त्यासाठी सुंदर अशी पूजा मांडली होती आणि विठ्ठल रुक्मिणीची जी मूर्ती आहे ती खूप सुंदर मूर्ती आहे आणि त्याची छान अशी सजावट केलेली होती आणि आरतीला सुरुवात केली. आरतीला घरातले सगळेच फॅमिली मेंबर्स होते आणि सगळ्यांनी मिळून छान अशी आरती.
सुंदर अशी आरती झाली आणि त्यानंतर दिंडीतल्या वारकऱ्यांचा मान सन्मान करण्यात आला. ही दिंडी आमच्या घरी पुण्यातून येते, शिरवळ तालुक्यातून. या परिवाराकडं दरवर्षी येत असते आणि याही वर्षी आली. कैरी आणि गेडगे परिवाराचं असलेलं आपल्या दिंडी मंडळावरचं अत्यंत प्रेम मनापासून मनपूर्वक ते आपल्या या ठिकाणी दरवर्षी स्वागत करीत असतात. आणि या ठिकाणी आपल्याला स्वादिष्ट अशी पुरणपोळीची पंगत देत असतात. त्यांचा प्रथमतः आपण आपल्या दिंडी मंडळाच्या वतीनं या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन सन्मान करतोय. आणि अशीच वारकऱ्यांची सेवा करण्याची ताकद परमेश्वर पांडुरंगाने त्यांना देवो. त्या सर्व परिवारांचं आयुष्य आरोग्य निरोगी राहो अशी पांडुरंगांनी अंबिका माता दिंडी सोहळ्याच्या वतीनं विनंती करतो. त्यानंतर एकमेकांचा असा छान सन्मान केला. याच्यानंतर आता जेवणाची तयारी झालेली होती आणि जेवणाची पंगत बसणार होती. सुंदर असा सन्मान पार पडला. एक मिनिट. आणि ही होती जेवणाची पंगत होती. महिला वारकरी सर्व वारकरी जेवायला होते. जेवणासाठी पुरणपोळी होती. पुरणपोळी, भात, गुळवणी, आमटी आणि छान असं जेवण होतं. घरातले सगळे मंडळी आहेत, फॅमिली मेंबर्स आहेत. हे पण फॅमिली मेंबर्स आहेत. आणि घरातल्या सर्व फॅमिली मेंबर्सनी जेवणाची पंगतीमध्ये म्हणजे सगळ्यांना जेवायला वाढलं होतं. आणि प्रत्येकाच्या छान असं जेवण झालं होतं आणि खरंच खूप सुंदर असे स्वयंपाक झालेला होता. आणि हा प्रसाद म्हणजे हा दिंडीतला प्रसाद खूप छान असतो. आणि वातावरण एक 2 तास 2-3 तास तर इतके सुंदर पार पडतात. वातावरण खूप छान असतं. भजन चालू असतं, अभंग चालू असतात आणि प्रत्येकाची लगबग चालू असते. आणि हे आहेत घरातले फॅमिली मेंबर्स सगळे. आणि हे सगळे आमचे फ्रेंड्स सर्कलमधले होते. आणि घरातले फॅमिली मेंबर्स सगळ्यांनी, महिला, मुलं सगळेजण जेवण वाढत होते आणि प्रत्येकाला काय हवं नको ते बघत होते. आणि खरंच छान असं जेवण पार पडलं. सुंदर अशी पंगत दारामध्येच बसलेली होती. आणि सगळ्यांनी पंक्तीमध्ये वाढलं, सगळ्यांना जेवण वाढलं होतं. आणि छान असं जेवण पंगत पार पडली. आणि त्यानंतर फुगड्या चालू झाल्या, कारण दिंडीला आता निघाली होती माघारी जाण्यासाठी. आणि त्यासाठीच एकदा फुगड्यांचा कार्यक्रम छान असं चालू झाला होता.
इथं थांबा, इकडे 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 थांबा, इकडे थांबा, पण आम्ही खाली जातो. हा चला. खाली थांबा म्हणाव. खाली थांबा तिथं. चला. येतो हा, येतो. तुमचा मोबाईल बघू कसा आहे. मोबाईल मी बघतो कुठे गेला वर कवर. बरं ओके. अजून कोणाला पाहिजे सांगा जरा बाबा. चालू है ना, चालू है तो ये क्या है, वो भी है ना, वो भी लिया. त्यानंतर दिल्ली निघाली होती आणि आम्ही दिल्लीला सोडायला खरंच खूप छान होतं. म्हणजे आपण पायी वारी करतो त्याप्रमाणेच दिल्लीमध्ये चालताना तो फील येतो आणि छान होतं. त्यानंतर एक छोटंसं गोल
हा एक दिंडीतला नवीन प्रकार होता, तो आम्हाला पाहायला मिळाला आणि खूप छान अशा मावशी करत होते. पुन्हा एकदा असा फुगडी खेळल्या आणि छान असा दिंडीला निरोप दिला आम्ही. आणि पुढच्या वर्षीही याच उत्साहाने आम्ही पुन्हा वारीची आणि दिंडीची वाट पाहत असतो. छान अशा फुगड्या खेळल्या होत्या आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीचाही दिंडीचा जो सोहळा होता तो खूप पालखी सोहळा छान असा पार पडला. जय जय रामकृष्ण.